श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात लगेच एक नवीन उत्साह आणि आनंद जाणवायला लागतो। नेहमीपेक्षा जरा अधिकच आल्हाददायक वाटत असल्याने एक नवीन ऊर्जा जाणवत असते। यात अधिक आनंद देतात ते या महिन्यात येणारे सण। श्रावण म्हटला की प्रत्येक वार हा सणच असतो। आता यावर्षी श्रावण महिना सुरू झाला असून उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे। मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की घरामध्ये ज्योतीचा कागद लावला जातो। या ज्योतीच्या कागदातील प्रत्येक देवतेचे वेगळे महत्त्व आहे। या ज्योतीच्या कागदात वरती सर्वात पहिला फोटो असतो तो नृसिंह देवाचा। याच नरसिंहाचे पूजन श्रावणी शनिवारी केले जाते। तसेच अश्वत्थ मारुती पूजन करण्याची परंपराही प्रचलित आहे। श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे। दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे। पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा झाली असे मानले जाते। शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती रायाला तेल, सिंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते। पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे। तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात। मारुतीचा वार शनिवार आहे, त्यामुळे श्रावणात मारुती रायाला न विसरता तेल, सिंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रमाणे घातली जाते। पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असं समज आहे। यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये वास करतात। अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे।